गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण श्रीवर्धन या ठिकाणी मस्तपैकी कोकणला आलेलो आहे आणि तुम्हाला इथं कसं यायचं, इथं काय काय प्रसिद्ध आहे सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट मात्र करा बरं का. आणि हे बघा, हे इथं ना खूप छान म्हणजे बनवलेले नाही का असं वेगवेगळ्या वस्तूंनी टाकून. आणि तुम्ही इथं समुद्रकिनाऱ्यात इतका छान आहे, बसायला इतकं छान आहे. तुम्ही या प्रकारचे व्हिडिओ पण आहे ना, म्हणजे एकदम भारी भारी व्हिडिओ क्रिएट करू शकता. या व्हिडिओला तर काहीच नाही, तुम्ही याच्यापेक्षा भारी भारी नाही का, आता नवीन आलेली इंस्टाग्रामची ट्रेंडिंग रील आहे ना, तुम्ही कोणत्याही बीचवर करू शकता. पण श्रीवर्धन बीच आहे ना, एकदम शांत आणि एकदम म्हणजे एकदम भारी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू बरं का. तर आपण इथं कसं आलो, काय एकदम संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि हा बीच व्ह्यू एकदम कोपऱ्यापर्यंत तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता बरं का. पण आता मॅडमनी गाडी चालू करायला घेतली सकाळी, म्हटलं पाडते का काय, पाडते का काय, पण नाही बरं का. मॅडमनी गाडी आणली बरोबर आणि मस्त जुने गाणे ऐकत ऐकत आम्ही मस्तपैकी आपला पुणेपासून ते कोकणपर्यंतचा प्रवास चालू केला. त्यांचं रस्त्यातच आहे ना, आम्हाला एकदम इथं बघा कसं वाटतंय, इथं कसं फोटो काढायला एकदम भारी सीन दिसला बरं का आम्हाला. तर मॅडमला लगेच म्हटलं, बघा काय ना तुझा असा फोटो काढतो इतका छान. नाही तर मॅडमला काय कळणारच नाही की मी काय म्हणतोय. म्हटलं तू थांब, तुझे फोटो काढून दाखवतो कसे आले. मग त्यानंतर एक दोन सिनेमॅटिक तिचे शीट घेतली तिथं मस्तपैकी आणि फोटो वगैरे छान काढले बरं का. नंतर म्हटलं चला आता ऊन होईल नाही का परत. मग आलो तर मॅडम मस्तपैकी हात करीत होते. म्हटलं बाई पाऊस नाही चालू, इथं ऊन चालू आहे एकदम कडक नाही का. त्यानंतर ना रोड तर इतका छान आहे, एका साईडला असे दरी टाईप आहे, एका साईडला डोंगर आहे, मस्त डोंगरांमधून जायचं आणि एक अप्रतिम एकदम इतका छान अनुभव ना, एक नंबर. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इथून तुम्ही एकदा गाडीने याच. त्यानंतर मग आम्हाला दोघांना थोडी भूक लागली होती आणि मग म्हटलं थोडं हलकं जेवण करू. मग कसं कोकणात गेल्यावर परत जेवायचे. त्यानंतर मग थोडासा नाश्ता केला आणि थोडं पुढे गेलो तर मॅडम म्हणे गोळा खायचा आणि तिला गोळा पण भेटला बरं का. आणि हा प्रवास करून इतका थकलो आणि मग फायनली ना तिथे गेलो आणि एक रूम केली. म्हणजे तुम्ही तिथं गेल्यानंतर पण रूम करू शकता आणि रूमचे रेंट आहे ना साधारणतः 1500 ते 2500 पर्यंत असतात. तर माझं म्हणणं आहे, तुम्ही 1500च्या वरती काही देऊ नका. रूम एकदम छान भेटतात. हे बघा ही आमची रूम आहे, हिचं रेंट होतं आम्हाला ₹1500. तर एकदम छान होतं. इथून मस्त समुद्र पण दिसत होता. आणि तुम्हाला वाटलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला, तर मी याचा नंबर पण तुम्हाला प्रोव्हाईड करीन. आणि ही बघा एकदम छान आणि ॲक्युरेट म्हणजे अशी एकदम मस्त केलेली आहे. त्यानंतर आम्ही दोघंही फ्रेश झालो बरं का. आणि म्हटलं चला आता आपण बीचवर जाऊ. कारण की श्रीवर्धन अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर होता मला फक्त. त्यानंतर मग गाडी काढली आणि सरळ लगेच बीचकडे बरं का. आता तुम्ही बघा किती वेळ लागतोय मला इथून रूमच्या कड्यापासून जायला बीचपर्यंत नाही का. असं एकदम जवळ आहे म्हणजे 2 मिनिटाच्या आत आम्ही इथं आलो आणि त्यानंतर इथं गाडी वगैरे पार्क केली. आणि इथं एकदम म्हणजे समुद्रकिनारीच तुम्ही गाडी लावू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही त्याला. पण आम्ही जरा आतमध्ये गेलो, म्हटलं नको परत कोणी आपल्याला बोलन वगैरे. तर आम्ही परत गाडी थोडीशी मागं नेऊन लावली आणि त्यानंतर इथं आनंद घ्यायला आलो नाही का. आणि दुपारच्या वेळेला तर कोणीच नव्हतं. लिटरली एका साईडला गेलो आम्ही, तिथं एकदम एकदम कमी लोक होते नाही का, तुम्ही व्हिडिओत पण बघू शकता. आणि एकदम क्रॉस एकदम लांबलचक केल्यानंतर तर मी आणि कांचन दोघंच होतो आम्ही. त्यानंतर इथं गेलो आणि दोघंच असले तर मग व्हिडिओला कोणी डिस्टर्ब करायला नाही राहणार का, कोणी फ्रेममध्ये येणार नाही. तर मग खूप सारे व्हिडिओ काढले. तुम्ही आमच्या Instagramला पण बघू शकता ते व्हिडिओ. एकदम छान व्हिडिओज आहे. तुम्ही पण असे व्हिडिओज काढू शकता. म्हणजे कसं आणि खेळायला एकदम मनसोक्त खेळता येतं नाही का. कारण की कोणचा डिस्टर्बन्स नसला ना तर. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आता हे चालूच आहे आपले सिनेमॅटिक सीन. तर तुम्ही जाताना आहे ना असं म्हणजे 3 वाजता पोहोचाल ना कोकणला, या ठिकाणी जा. कारण कसं 3 नंतर तुम्ही रूमवर फ्रेश होऊ शकता. त्यानंतर मग कपडे वगैरे चेंज करून तुम्ही बीचवर या आणि मस्त पाण्यात खेळायचा आनंद घ्या. कारण की कसं माणूस समुद्रात खेळलं का मग माणसाचं अंग परत चिपचिप होऊन जातं आणि मग परत रूमवर जायचं, कपडे घालून यायचं. कारण की सनसेट बघायला. कारण की इथला सनसेट, श्रीवर्धनचा सनसेट बेस्ट सनसेट आहे कोकणचा. इतका छान सनसेट तुम्हाला म्हणजे आम्ही केलेले आहे कॅप्चर, तर ते पण दाखवतोच चला. तर ते हे बघा आमचे Instagramचे रील आहेत. म्हणजे आता त्यातले 2-3 तर खूप व्हायरल पण गेलेले आहे. तुम्ही Instagramला जाऊन बघू शकता. तर हे आम्ही दोघं मस्तपैकी एन्जॉय करताना, कारण की आम्ही दोघंच गेलो होतो. आम्हाला कपलची आवश्यकता असते. पण जेव्हा आम्ही कोणाला विचारू आमच्याबरोबर यायचं आहे, तर तेव्हा आमच्यासोबत कोणी येतच नाही. बरोबर का नाही? आणि आलं पाहिजे, हिंडलं पाहिजे. हे बघा हे खूप छान असे रील वगैरे काढलेत आम्ही. आणि तुम्हाला तर माहिती आहे Instagram ओपन केलं का नुसते बीचचेच व्हिडिओ दिसतात नाही का. आणि कोकण आणि श्रीवर्धन एक नंबर रूट आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, या रूटमध्ये तुम्ही ना दिव्यागरला पण जाऊ शकता, हरिहरेश्वरला पण जाऊ शकता आणि श्रीवर्धनला पण जाऊ शकता. पण विषय काय येतो माहिती आहे का, नेमकी श्रीवर्धनचा सनसेट तुम्हाला बघायचा असतो. आणि दिव्यागर ते श्रीवर्धन कोस्टल रोड इतका छान आहे. म्हणजे जवळपास 15 ते 20 किलोमीटरचा रोड आहे आणि पूर्ण समुद्राच्या किनाऱ्यापासून आहे.
तर मग आम्हाला तो तर करायचाच होता. कारण की आम्ही म्हणजे डोक्यात तेवढंच होतं, एक तर तो रूट आणि श्रीवर्धनचा सनसेट. तर मग त्याच प्रकारे आम्ही मस्त सनसेट मस्त समुद्रापाशी घालवला आणि एकदम छोटं-छोटं पाणी राहतं. कसं सायंकाळी पाणी नसतं. खूप आतमध्ये जातो समुद्र आणि संध्याकाळी एकदम जवळ-जवळ येतो. ते बाई खेळता-खेळताना आमची मॅडम पाण्यात पडली. आणि कसं आहे एकदम आनंद घ्यायचा नाही का, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेण्यासाठी आपण जायचं. तर मस्तपैकी आम्ही गेलो, आनंद घेत होतो छान. आता माझा बर्थडे होता, तर मग मॅडम लगेच काढायला लागली नाही का. मला वाटलं माझंच नाव काढतील, माझ्या पोरीचं नाव काढलं, केला माझा पचका. म्हटलं वाह रे वाह! मग मॅथ धरलं, म्हटलं असं काय? मग मनातल्या मनात म्हटलं ठीक आहे. पण मग मॅडमनी काय केलं, लगेच मस्तपैकी ना माझं नाव काढायला घेतलं बरं का मग. हॅपी बर्थडे अहो. म्हटलं वाह, वाह, वाह! म्हटलं थँक मग तिला पण म्हटलं धिस इज फर्स्ट गिफ्ट फ्रॉम माय वाईफ इन द बीच. आता आपल्याला कसं इंग्लिश येत नाही म्हणायला, पण कसं तोडकं-मोडकं म्हणायचं खुश करायसाठी, नाही का. मग म्हटलं तिला आपण म्हटलं थँक मग ती म्हणे मला मोदक आणि ते खायचंय. म्हटलं चला. पण त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माहिती आहे काय? ते आम्ही नाही का असे दिलमध्ये फोटो वगैरे काढतात, ते करायला गेलो. इतकं खणलं, पण त्यातून नुसतं पाणीच निघालं. म्हटलं वाह रे वाह! एकदम पचका नाही का. म्हटलं चला ठीक आहे. काही विषय नाही. आमचे खूप सारे सीन केले होते. आणि त्यानंतर जसं सायंकाळ होत गेली ना, तशी गर्दी होत गेली. कारण की बघा ना, एक नंबर दिसतो हा एकदम सनसेट म्हणजे एकदम खतरनाक, एक नंबर दिसतो. म्हटलं आता आपण एक काम करू, मस्त जाऊ, रूमवर जाऊ आणि फ्रेश होऊन मस्त येऊ नाही का. आणि तुम्ही इथे गाड्यांची म्हणजे गाड्या करू शकता. ₹200 पर हेड असतात. हे घोडागाडी आहे, बैलगाडी आहे, खूप सारे मग इथं खेळायला तर खूपच आहे. आणि तुम्हाला राईड करायचं असेल तर राईड आहे. आणि सगळ्यात श्रीवर्धनचं खास वैशिष्ट्य काय आहे माहिती आहे का? इथं तुम्हाला बसण्यासाठी ना इतकी छान सुविधा केलेली आहे. आणि हे बघा, हे मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे, एक नमुना एकदम भारी छान. म्हणजे वेस्टेजचं आहे ते सगळं तयार केलेलं. आणि हे बघा, हे बसायला आहे ना एकदम छान आहे. म्हणजे तुम्ही याच्यावर पण बसू शकता आणि हे साईडला तर कट्टे तर आहेचे आणि त्याच्या बाजूला दगडं पण आहे. म्हणजे इतकी छान आहे ना, म्हणजे जे आता तुम्हाला सांगतो, जसं सनसेट होईल ना, तसा हा बीच पूर्ण होतो. इथं पोरं कबड्डी खेळतात, कोणी काय खेळतं, कोणी क्रिकेट खेळतं. हा बघा, एकदम म्हणजे फोटो काढायला तर सेल्फी लव्हरचा तर विषयच नाही, नाही का. इतका छान आहे. म्हणजे सेल्फीला तर टेन्शन नाही आणि मेन गोष्ट आकर्षण इथलं तेच आहे. त्यानंतर मस्त सनसेटच्या वेळी गेलो, तिथं घोडागाडी होती मस्त. प्रत्येक म्हणजे व्यक्ती ना आनंद करत असतो नाही का, मस्त आनंद व्यक्त करतात आणि बाकीच्यांचं तर रील काढायचं तर कामच चालू असतं नाही का. आणि हे बघा फायनली सनसेट थोडा डुबत-डुबत चाललेला मस्तपैकी. शांत वातावरण झालं. हळू गर्दी पण कमी होती. एकदा सनसेट झाला, हळू गर्दी कमी होते. पण आम्ही कसं एकदम तिथंच होतो. रूमवरून चेंज वगैरे करून आलो. आणि आमचं ठरलं होतं रात्री 12 पर्यंत इथून जायचंच नाही, नाही का. इथं खायचं, प्यायचं, परत यायचं, खायचं, प्यायचं, परत यायचं. आणि खाण्यासाठी तर खूप छान आहे. म्हणजे काही पण करू शकता नाही का. त्यानंतर मग इथलं आहे ना प्रसिद्ध आपण खायचं ठरवलं आणि हे बघा आपण घावण म्हणतो आणि तिकडे पण घावणच म्हणतात. घावण आणि चटणी पेस्ट इतकं छान वाटलं ना. आणि मगाशी नाही का तुम्हाला म्हटलं हा नमुना, हे बघा यार झूम करून बघा. सगळं वेस्टेजनी बनवेले आणि एक नंबर. आता बघा जवळपास रात्र झालीच होती. तर आम्हाला नाही का तुम्हाला म्हटलं मॅडमला ना आम्हाला मोमोजच म्हणतोय. मोदक खायचे होते आम्हाला मोदक. मोमोज नाही मोदक. त्यानंतर कारण कोकणात गेलं आणि मोदक खाल्ले नाही, तर काही म्हणजे तथ्यच नाही, नाही का त्या गोष्टीला. आणि मोदक ते इतके छान होते. कांचनला तर खूप आवडले आणि मला तर अप्रतिम. त्यानंतर मग जशी-जशी रात्र होत होती, तसं हे बघा समुद्र कसा चमकत होता ना, किती छान चमकतो राव रात्रीची. आणि तिथं बसून आहे ना, म्हणजे आता हा व्हिडिओमध्ये असं दिसतंय, पण जेव्हा तुम्ही डोळ्यांनी बघशाल ना तो आनंद, वॉव! एक नंबर. त्यानंतर म्हटलं आता भूक लागली थोडंसं. मग Googleला टाकलं हॉटेल कोणते-कोणते चांगले 4-5 हॉटेल सांगितले त्यांनी. म्हटलं आता जे रस्त्यात पहिलं येईल ना तिथंच थांबायचं आपण. त्यानंतर गेलो मग नंतर एक विरा हॉटेल भेटला बरं का आम्हाला. आणि त्याच्या आधी ना इथे एक आहे ना कार्यक्रम होता नाही का, म्हणजे फॅमिली फन आणि फेअर होतं. तर मॅडम म्हणे आपण जेवायच्या आधी ना आपण ते बघूनच येऊ नाही का एकदा. मग गेलो तिथं. आता इथं आलो आणि इथं मोकार गोष्टी पाहिल्या. मग मॅडम लगेच तिकडंच, हे घेऊ का ते घेऊ? हे घेऊ का ते घेऊ? तुम्हाला माहिती आहे पोरी म्हणजे लय डेंजर. विषय संपला. आता म्हटलं ओके. मग त्यानंतर हॉटेलला गेलो. मस्त सुरमई फ्राय व दणका केला आणि चिकन थाळी पण घेतली होती. म्हटलं समजा एक चांगलं नसलं तर एक चांगलं भेटेल. बरोबर आहे का नाही? मग मस्त आम्ही सुरमई ताव मारला आणि सगळं खाल्लं-पिल्लं बरं का. त्यानंतर म्हटलं आता कुठेतरी आपण वॉक करू. कारण की आम्ही गाडी घेऊन आलो होतो. थोडंसं चालणं गरजेचं होतं. कारण की फुल पोट जेवलो होतो. त्यानंतर तिथं जवळच हाततलाव आहे. आणि काय असतं माहिती आहे का, आपण जिथं चाललोय ना तिथल्या जवळपास जास्तीत जास्त गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय तिथं काय फेमस आहे, काय फेमस नाही. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही थोडं-थोडं बघत चला. आता इथं हा तलाव फेमस होता. तर आम्ही तिथं जाऊन लगेच बघितलं नाही का आणि एकदम भारी होतं म्हणजे.
तर आणि त्या पाण्यात पण अशी लाइटिंग बिटिंग लावली होती ना एकदम भारी. तिथे झोका वगैरे होता, घसरगुंडी होती. मग घसरगुंडी पाहिली, मॅडम म्हणे, "नाही, आता मी घसरगुंडी खेळल्याशिवाय जाणार नाही." म्हटलं, "मग खेळ, आपल्याला कोण इथं अडवणार आहे, आहे का नाही?" आम्ही दोघंच होतो मस्तपैकी. म्हटलं, "खेळ खेळ." म्हटले थोडं तुटत पण होती, पण म्हटलं, "ये ये." मग मॅडम हळू मस्त घसरगुंडी खेळली. तिला म्हटलं, "चला आता आपण एक काम करू, बीचवर जाऊ आणि ना बीचवर जाऊन परत येऊ." मग इथून गेलो आणि बीचवर इथं किल्ला वगैरे बनवला होता एकदम छान छान. मॅडमने त्याच्यावर झेंडा काढला मस्तपैकी. म्हटलं, "बस आता झालं आपलं काम, आपलं एवढंच काम होतं, जास्त काही काम करायचं नाही." त्यानंतर पुन्हा एकदा मस्तपैकी आपण समुद्र किनाऱ्यावर जाऊ. म्हटलं गप्पा मारू जराशा, नाही का. मग गप्पा वगैरे मारल्या आणि परत आपलं हळूहळू आपलं काम चालू झालं, नाही का. म्हणजे आपलं काम एवढंच होतं, समुद्र किनारा सोडायचा नाही. जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत इथंच थांबायचं. जेवायचं, खावायचं, परत यायचं. खायचं, प्यायचं, परत यायचं. आता परत जवळपास आहे ना, आम्ही निघालो होतो बरं का घरी कंटाळून. कारण की सगळे दुकानं तुम्ही बघू शकता, सगळे दुकानं बंद झाले. पण मॅडमला खायची होती आईस्क्रीम. म्हटलं, "मग चला आता आईस्क्रीम घेऊन येऊ." इथले तर बंद होते, तर म्हटलं आईस्क्रीम घेऊन येऊ, नाही का. मग गेलो बाबा शेवट आईस्क्रीम सापडीत आणि मग शेवटी आम्ही आईस्क्रीम घेऊन आलो. बटरस्कॉच होती ना गं, बटरस्कॉच होती. आणि मग परत एकदा म्हटलं आता आपण परत समुद्रकिनाऱ्यावर जाऊन तिथंच खाऊ. अरे मग फायनली पुन्हा एकदा समुद्रकिनारी आलो आणि रात्री तर एकदम लाटा मोठ्या होत्या आणि एकदम जवळ समुद्र येत होता, नाही का. रात्री खूप लांब होता आणि जो कचरा आहे तो कचरा कुंडीतच टाका मित्रांनो. तर आता आम्ही गेलो घरी, झोपलो वगैरे. मग सकाळी मस्तपैकी फ्रेश झालो आणि कपडे वगैरे चेंज केले आपले नवीन. आता दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं, समुद्रकिनारी बघता आपल्या रूमपासूनच समुद्र दिसत होता. त्यामुळे टेन्शनची अजिबात गोष्ट नव्हती, नाही का. झालं, चला म्हटलं आता आवरलं. तर मॅडम म्हणे, "चला आता निघायची वेळ झाली." बॅग वगैरे पॅक करून झाली. तर एकदा परत आपल्या त्या दृष्टीने निघालो. आणि हो, आता आम्ही श्रीवर्धनपासून दिव्यागरला जाणार होतो. म्हणजे काय पूर्ण समुद्रकिनाऱ्याचा रोड, त्याला आपण कोस्टल रोड म्हणू शकतो. तर आता भाई ही कमान आहे, या कमानीपासून आहे ना सरळ निघायचं, अजिबात थांबायचं नाही कुठं. म्हणजे कसं श्रीवर्धनपासून डावीकडे निघालं का सरळ येतो बघा तुम्ही. म्हणजे एकदम रस्त्याच्या कडाकडाने समुद्र आहे. इतके छान व्हिडिओ तुम्ही काढू शकता किंवा मेमरीज तुम्ही क्रिएट करू शकता. आणि त्यानंतर वाळवटी गाव येतं हे. तिथून थोडं आतमध्ये जायचं राईट साईडला आणि सरळ निघायचं आपण, नाही का, कुठंच थांबायचं नाही. आणि त्यानंतर रस्त्यामध्ये येणारा सगळ्यात भारी बीच म्हणजे आरावी बीच. हे बघा आता आम्ही आरावी बीचच्या एकदम जवळ आलेलो आहे, एकदम क्लोज. आणि हा व्ह्यू आहे म्हणजे डोळ्यांनी इतका छान वाटतो ना. व्हिडिओ तर जाऊ द्या हो, पण इथं आले तुम्ही, इथं थांबल्याशिवाय कोणी जातच नाही. बघा किती 2-3 गाड्या होत्या, इथं थांबणार, इथं बघणार आणि इथून पुढे जाणार. त्यानंतर इथं बसलो आणि मॅडम म्हणे, "रात्री गावण खाल्लं होतं ना ते लय भारी होतं राव, कोकणातलं गावण एक नंबर." मग आम्ही परत आहे ना गावण खायचं ट्राय केलं आणि इथलं पण अप्रतिम एकदम, म्हणजे एकदम. हा बघा आमची मॅडम मला शिकवते, बघितलं ना, अप्रतिम गावण होतं. त्यानंतर इथं बसलो मस्त उन्हात. ती म्हणे, मी तर म्हटलं मला काही टेन्शन नाही भाऊ, आपण काळा माणूस आहे, आपण किती काळा झालं तरी आपल्याला टेन्शन नाही. आणि आम्हाला आरावी बीचला अजिबात थांबायचं नव्हतं बरं का. म्हणजे खरं आमचा प्लॅनच नव्हता थांबायचा. पण त्या समुद्र आणि त्या लाटा एकदम मोठ्या लाटा पाहिल्या, मग आपलं काय कंट्रोल राहिलं नाही. लगेच गेलो, मस्त खेळलो आणि कपडे वगैरे चेंज केले आणि पुन्हा त्या रोडला निघालो. आणि मेन गोष्ट काय, आता ह्या रोडला निघालो ना, जाताना इतका छान समुद्र आहे ना, जवळपास आम्ही 10 वेळा थांबलो असं. म्हणजे थोडं पुढे गेलो का, अरे किती छान व्ह्यू आहे, लगेच थांबलो तिथं. थोडं पुढे गेलो, अरे किती छान व्ह्यू आहे, अरे थांबलो. ही म्हणजे काही आपण म्हणतो ना का, कधीतरी आपण म्हणतो लदाखला गेलं पाहिजे, गोव्याला गेलं पाहिजे. माझं म्हणजे तुम्ही कोकणात येऊन बघा, एकदाच या फक्त. नाही आवडलं तर जाऊ द्या ना हो, काय 3 तासाचा प्रवास फक्त पुणे टू कोकण, संपला विषय ना. पण माझं तर म्हणणं आहे, तुम्ही ना एकदा दिवेआगार ते श्रीवर्धन एकदा बाईकने या. बाईक, 4 व्हीलर नका आणू, बाईकने आणा. वाटलं तुम्हाला 2 व्हीलर नसेल तर मग 4 व्हीलर आणलं तर चांगलंच आहे. कारण की असं ऊन वगैरे झालं. तर आता इथं मॅडम म्हणते, आता लई ऊन झाले काय घ्यावा. म्हटलं बिस्लरी घेण्यापेक्षा काहीतरी थंडा घे. आणि मग इथं आलो. म्हटलं आता जशी आपल्याला शांतता पाहिजे तशी आपल्या गाडीला पण शांतता पाहिजे. आणि इथं या म्हणजे एस टी स्टॉप आहे, तिथं कोणीच नव्हतं. मग आम्ही या एस टी स्टॉपमध्ये थांबलो आणि तिथून एक नंबर व्ह्यू येत होता. म्हटलं चला. आणि इथं थोडी हवा खाल्ली. आता आम्हाला गरम होत होतं ना, मग थोडं पंख्याने हवा मारली आपली. त्यानंतर छानपैकी मस्त अर्धा 1 तास आम्ही दोघं मस्त गप्पा मारत बसलो. कारण की तो सीन इतका छान होता ना, खाली मस्त होड्या एकदम छान, नाही का, रंगीबिरंगी होड्या, समुद्र, एकदम गारगार हवा आणि आम्ही दोघं. आपल्याला काय लागतं दुसरं. मग इथून गेलो दिव्यागरला पोचलो. तर मग इथं सुवर्ण मंदिर होतं.
त्यानंतर मग म्हटलं चला आता पहिलं जाऊ, परत लई गर्दी वगैरे होईल. त्या गर्दी तर इथे राहतेच नेहमी. तर सुवर्ण मंदिरापाशी आलो आणि गर्दी होती, पण खाली तापलेलं पण होतं. पण ठीक आहे म्हटलं नाही का छान. मग त्यानंतर आतमध्ये आलो आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, इथं येताना ना तुम्ही पूर्ण कपडे घालून या. पूर्ण म्हणजे या अर्थाने का फुल कपडे. इथं छोटे कपडे अलाउड नसतात मुलांना पण आणि मुलींना पण. तर ट्राय करा का इथं येताना तुम्ही फुल ड्रेस घालून यायचा प्रयत्न करा. हे बघा खूप छान आहे. म्हटलं आता एक राउंड मारू आपण, कारण की आतमध्ये ते सोन्याची मूर्ती असल्यामुळे आपण व्हिडिओ काढू शकत नाही. तर आम्ही सगळे आलो आणि पाय खूप चटकत होते नाही का. तिला म्हटलं चला आपण रेस लावू, कोण आधी चक्कर मारतं. आता आपण काही निबार माणूस, आपल्याला काही होत नाही. आपण लगेच चाललो हळू-हळू. तर मॅडम अशी तुरू पळत आली, कारण की पाय एकदम तापत होते. पण आता काय ती म्हणते, "नाही, नाही, खालीच गेले पाहिजे." मग ती गेली. खाली गेली म्हणजे बघा सावलीतून चालली नाही का. आपल्याला काय भाऊ, आपण टेन्शन नाही बाई. मरत को दर्द नहीं होता. हा विषय आहे का. मग चालत-चालत गेलो मस्तपैकी आणि म्हणजे मंदिर इतकं छान आहे ना, एकदम रेड दिसतं. कलर दिलाय वाटतं, पण एकदम छान आहे नाही का. आणि इथली माती वगैरे पण लालच आहे. पण इथलं वातावरण इतकं छान ना, तर एकदम खुश झालो. त्यानंतर आम्ही इथल्या मॉलमध्ये गेलो. म्हटलं मॉलमध्ये, कारण कसं आपले कलीग पण आहे ऑफिसमध्ये, त्यांना काहीतरी घेऊन जाऊ नाही का म्हटलं. आणि पुन्हा खूप सारं घेतलं, फणस वगैरे, आंबेवडी, काही भरपूर काय घेतलं खाण्यासाठी. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोदक घेतले आणि परत दुसऱ्या मंदिराकडे गेलो नाही का. कोकणात आले आणि हे मंदिर नाही पाडलं तुम्ही, काहीच पाहिलं नाही. इतका छान व्ह्यू, इतकं छान वातावरण. कारण कसं आहे माहिती आहे का, चारही बाजूनी नारळाची झाडं, रोडच्या पलीकडे समुद्र. अवघ्या 1 मिनिटाच्या आत आपण दिव्यागरच्या बीचपासून ह्या मंदिरापर्यंत येऊ शकतो. आणि त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं बरं का. आणि मग छान एकदम, म्हणजे कारण कसं जेव्हा राउंड मारतो ना ह्या मंदिराचा, तेव्हा तो एक नंबर वाटतं फील. कारण कसं पिक्चरमध्ये कसं वाटतं एकदम फील नाही का, असं कुठून तरी गेलो, असं जंगलामध्ये एक मंदिर असावं, तिथं आपण शांत बसावं. म्हणजे असं कपलचा विचार असतो बरं का, तसा आमचा विचार होता ना. एकदम मनातलंच मंदिर भेटलं आम्हाला. आणि खूप सारे नारळाचे झाडं आणि मंदिर एकटंच होतं तिथं. असं कोणचा गोंगाट नाही, काही नाही, काही नाही. आणि ही फ्रेम आम्हाला खूप छान वाटली. म्हणजे पूर्ण मंदिर येत होतं नाही का. तर म्हटलं चला आपण आहे ना एक थोडा वेळ सिनेमॅटिक व्हिडिओचा ट्राय करून नाही का. आपण तर काही प्रोफेशनल नाही, पण ठीक आहे ना, ॲटलीस्ट ट्राय करायला तर काय जातंय नाही का. मग हा एक सिनेमॅटिक व्हिडिओ काढला. खूप छान वाटतो ना. कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आता मंदिराचं दर्शन घेतलं आणि म्हटलं चला आता दिव्यागर बीचवर जाऊ नाही का. आणि इथून गेलं बरं का दिव्यागर बीचवर. आणि मगाशी कशी आपण श्रीवर्धनला गाडी घातली होती ना, सेम तशीच घातली. पण इथल्या बीचने एकदम सुक्का होतं. माझी गाडीच गुंतली ना बाई. आत अजिबात आतमध्ये घालू नका. खूप मेहनतीने बाहेर गाडी काढली. त्यानंतर म्हटलं चला आता पायी जाऊ बाबा. गाडी लावली तिकडं आणि मग आलो इथं. तर म्हणजे एवढं पण काही खास वाटलं नाही बरं का आम्हाला. मग म्हटलं चला आता तर कसं दुपारची वेळ आहे ना, थोड्या वेळाने चांगलं वाटेल. तोपर्यंत म्हटलं आता चला जरा सायंकाळची वेळ झाली, जरा मॅगी वगैरे खाऊ नाही का. म्हणजे कसं मॅगी तर कॉमन आहे बाई, कुठं बी जा नाही का. मग मॅडमनं आम्ही मॅगी खाल्ली. इतकी छान मॅगी झाली ना, तो एकदम भारी नाही का. मग मॅगी वगैरे खाल्ली तर म्हटलं आता गोळा खायला आपण ना बीचवर जाऊ बीचवर. त्यानंतर गोळा घेऊन बीचवर गेलो. एवढं गरम वाफा यायच्या. म्हटलं भाऊ बास, आपण ना जिथं होतो ना तिथंच जाऊ. मॅडम म्हणे नाही तुम्हाला यायची हौस होती ना. म्हटलं नाही नाही आता मी चाललो. मग तिकडे गेलो गोळा खायला. म्हटलं आता गोळा तर काही आपल्याच्या जाणार नाही. त्यानंतर रिटर्न गेलो, गोळा वगैरे खाल्ला आणि आपली गाडी पकडली. म्हटलं आता कसं आपल्याला घरी जायला लागेल नाही का, उद्या ऑफिसला जायचं आहे आपल्याला परत. म्हटलं चला घरी आता काय. त्यानंतर मॅडम गाडी चालवत होती. मग मॅडम कसं हळू गाडी चालवते नाही का. मॅडम पण खूप ऊन लागलं. म्हटलं चला मग आता ऊसाचा रस वगैरे घेतला आणि इथं आलो बरं का. आपली TCS आणि इन्फोसिसला म्हटलं हाय आम्ही आलो बरं का, उद्या आलो का आम्हाला, असं म्हटलं आणि आपलं घरी आलो बरं का. पण हो, ही एक आहे ना अविस्मरणीय होती अनुभव. आणि तुम्ही नक्की एकदा जा. हा कोकण किनारा तुम्हाला पुन्हा नक्की बोलवेल याची गॅरंटी मी देतो. बाय.